एल निनो हे नाव ऐकलं की वाटतं हवामानातील काहीतरी बदल असेल, पण ही फक्त एक हवामान घटना नाहीये, तर ही एक जागतिक लाट आहे जिचे परिणाम संपूर्ण जगाला जाणवतात. आज आपण याच कोड्याचा उलगडा करणार आहोत की पॅसिफिक महासागरात होणारा एक छोटासा बदल आपल्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम करतो. आता हा प्रश्न थोडा विचित्र वाटेल, नाही का? कुठे आपलं किराणा सामान, कुठे समुद्रात अडकलेली जहाजं आणि कुठे आपल्या हातातला स्मार्टफोन. ह्यांचा एकमेकांशी काय संबंध असू शकतो? पण विश्वास बसणार नाही, या तिन्ही गोष्टी एकाच धाग्याने जोडलेल्या आहेत. चला तर मग हा गुंता सोडवूया. पण थांबा, हे सगळे परिणाम समजून घ्यायचे असतील तर आपल्याला थेट मुळाशी जावं लागेल. या सगळ्याची सुरुवात होते पॅसिफिक महासागरात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर असं समजा की जणू काही पॅसिफिक महासागरालाच ताप आलाय आणि त्याचे चटके अख्ख्या जगाला बसत आहेत. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे हो, पण तिचे परिणाम मात्र खूप गंभीर असतात. तर मग नेमकं घडतं तरी काय? बघा, सामान्य परिस्थितीत व्यापारी वारे गरम पाण्याला आशियाच्या दिशेने ढकलतात. पण जेव्हा एल निनो येतो तेव्हा हेच वारे कमजोर पडतात आणि मग ते गरम पाणी उलटं अमेरिकेच्या किनाऱ्याकडे वाहायला लागतं. आणि बस, इथूनच हवामानाचा सगळा खेळच बिघडायला सुरुवात होते. चला आता बघूया की पॅसिफिकमधला हा एक बदल जगभरात काय काय उलथापालथ घडवून आणतो. म्हणजे एकाच वेळी किती विरोधाभासी गोष्टी घडतात बघा. एका बाजूला ऑस्ट्रेलिया आणि भारतात दुष्काळ पडतोय, तर त्याच वेळी दुसऱ्या बाजूला अमेरिका आणि पूर्व आफ्रिकेत पूर येतोय. यावरूनच लक्षात येतं की ही साखळी किती मोठी आणि किती गुंतागुंतीची आहे. आणि याचा फटका बसतो तो थेट आपल्या बजेटला. या नकाशातले लाल रंग 5% जास्त महागाई दाखवत आहेत. अनेक ठिकाणी तर हा आकडा 30%च्याही पुढे गेलाय. तर मग हवामानातला हा बदल थेट आपल्या ताटापर्यंत कसा येऊन पोहोचतो पाहूया. याचा अन्नधान्याच्या किमतींवर नेमका काय परिणाम होतो ते. जरा हा आकडा बघा. 2022 साली तब्बल 25,78,00,000 लोकांना तीव्र अन्नटंचाईचा सामना करावा लागलाय. 2016 पासून हा आकडा दुप्पट झालाय आणि एल निनोसारख्या घटना या आगीत तेल ओतण्याचं काम करतायत. जागतिक बँकेचा अहवाल तर हेच सांगतोय की जगातील 1/4 म्हणजे तब्बल 25% शेतीवर एल निनोचा थेट परिणाम होतो. आणि यामुळे काय होतं तर मका, तांदूळ, गहू यांसारख्या आपल्या मुख्य पिकांच्या उत्पादनात मोठी घट होते. हे फक्त आकडे नाहीत, ही काही देशांमधल्या लोकांची रोजची आर्थिक वेदना आहे. विचार करा, लेबनॉनमध्ये 352% महागाई. याचा अर्थ तिथल्या लोकांची खरेदी करण्याची ताकदच जवळजवळ संपलीये. हे आहेत एल निनोचे थेट मानवी परिणाम. पण ही परिणामांची साखळी फक्त शेती आणि अन्नापुरतीच थांबत नाही. ती पुढे जाऊन जागतिक व्यापाराच्या मुख्य मार्गांना चढवते. पनामा कालवा, जिथून जगातला तब्बल 5%